हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहोत औंधला, म्हणजे ह्यांच्या आत्तेभावाकडे आलेलो आहोत. तर ही आहे सलोनी, ही खुशी आणि ह्या आहेत कुमुताई. तर आम्ही सगळेजण मिळून आता निघालो आहोत बाहेर डिनरसाठी. तर आम्ही निघालो आहोत बार्बिक्यू नेशनला. तर इथे मी बऱ्याच दिवसातून जाणार होते. आधी खूप सारखं जाणं व्हायचं बार्बिक्यू नेशनला, जेव्हा ते नवीन आलं होतं त्यावेळेस. पण आता बरेच दिवस झाले, जवळजवळ 2 वर्ष झाली. गेल्या गेल्या तिथे स्टार्टर वगैरे घेतलं आम्ही. स्टार्टरनेच आम्ही सगळेजण फुल झालो होतो, त्यामुळं मेन कोर्सकडे तर आम्ही गेलोच नाही. मी फक्त इथे थोडंफार शूट घेतलं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट डेझर्ट घेतलं. तर इथे गुलाबजामुन खूप छान आणि खूप टेस्टी होते, म्हणजे ताजे ताजे होते, ते फ्रेश होते, त्यामुळे खूप टेस्टी लागले. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्याच दिवशी मी हे थोडंफार शूट केलं. तिथं आम्ही 2 दिवस थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी पण खूप धमाल केली, खूप शॉपिंगला वगैरे गेलो होतो. पण ते माझ्याकडून म्हणजे शूटच झालं नाही, मी पूर्णपणे विसरून गेले. माझं नेहमी असं होतं की ते शूट करायचंच राहून जातं. तर ऑनचा बर्थडे ना 19 एप्रिलला असतो आणि आता तो जवळच आलेला आहे. त्यामुळं आणि आम्ही आता निघालो तर रत्नागिरीला इथून गेल्यानंतर ना. त्यामुळे ते म्हटले तुम्ही आलात तर आता त्याचा बर्थडे पण सेलिब्रेशन करूया, म्हणून त्यांनी छान ऑर्डर दिली केकची आणि आम्ही त्याचा बर्थडे पण सेलिब्रेशन केला. तर इथे छान सकाळचा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर जेवण वगैरे केलं दुपारी आणि त्यानंतर आम्ही जे बाहेर पडलो ते दुपारी जे बाहेर पडलो ते आम्ही डायरेक्ट संध्याकाळीच घरी आलो आणि घरी पुन्हा येऊन जेवण वगैरे केलं आणि आता पुन्हा निघालो याकडे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग, जे काही थोडीफार शूट केलं तेच तुमच्यासोबत शेअर केलं. तर भेटूया नेक्स्ट